नमस्कार, मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज पुन्हा घेऊन आलेली आहे वाळवण रेसिपी स्पेशल असा एक पदार्थ की जो आपल्या उपवासाला चालणार आहे। आज आपण भगर व आलू याच्यापासून छान अशा भगरीच्या पापड्या बनवणार आहोत। चवीला खूप अशा चविष्ट व खूप अशा खुसखुशीत बनणाऱ्या ह्या पापड्या आपल्या उपवासाला चालतात। तर चला पाहूया भगरीच्या पापड्या। तर इथे आपल्याला सगळ्यात पहिले जी आपली भगर असते ती भगर 5 ते 6 तासासाठी भिजत घालायची आहे। मी रात्रीला ही भगर छान अशी स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती। आता तुम्ही बघू शकता हाताने प्रेस केली की ती अशी तुटत आहे, यानी की ही भगर छान अशी मुरलेली आहे। तसेच इथे मी अर्धा किलो आलू घेतलेले आहे। अर्धा किलो आलू उकडून त्याचे छान असे साल काढून घेतलेले आहे। आता आपल्याला इथे घ्यायचा आहे एक पॉट घेतल्यानंतर या पॉटमध्ये आपल्याला भगर घालून घ्यायची आहे। तसंच एक आलू घालून याला मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला आलू व भगर एकत्र मिक्स करून मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। याच्या आधी मी वाळवण रेसिपीचे 3 ते 4 पदार्थ टाकलेले आहे, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। आता आपल्याला हे मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवताना आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे व एकदम अशी बारीक फाईन अशी पेस्ट करायची आहे। बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओत मी दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे सगळं आपलं मिश्रण बारीक करून झालेलं आहे। आता एकीकडे गॅसवर आपल्याला पाणी उकळीसाठी ठेवायचं आहे। इथे एवढ्या सारणासाठी 2 गळवे पाणी मी गॅसवर ठेवलेलं आहे। याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं, तसंच 1 चम्मच मीठ। जिरं व मिठामुळे आपल्या पापडाला किंवा आपल्या ज्या पापड्या होणार आहेत त्याला खूप अशी छान चव येते, म्हणून जिरं व मीठ या पापड्यामध्ये नक्की घाला। इथे बघू शकता मीठ घातल्यानंतर आपल्याला एक वेळा हा चमचा असा फिरवून घ्यायचा आहे व याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला हे जे मिश्रण आपण काढलेलं आहे हे पूर्ण या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला एकसारखं याला ढवळायचं आहे की जेणेकरून याच्यामध्ये गोळे बनले नाही पाहिजे। तर बघू शकता छान असं मिश्रण पाण्यामध्ये पूर्णतः मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। एक उकळी फुटेपर्यंत या चमच्याने आपल्याला एका डायरेक्शनमध्ये याला अशाच प्रकारे फिरवत राहायचं आहे। 1 पाव भगर व अर्धा किलो आलू याच्यापासून भरपूर अशा पापड्या तयार होतात आणि उपवासालाही आपल्या या भगरच्या पापड्या छान अशा चालतात किंवा खुसखुशीत अशा बनतात, म्हणून नक्की ट्राय करा। तर इथे बघू शकता आपल्या या सारणाला छान अशी उकळी फुटलेली आहे। आपल्याला 2 ते 3 छान अशा उकळ्या याला काढून घ्यायच्या आहे। 2 ते 3 उकळ्या काढल्या की आपलं जे सारण आहे ते छान असं शिजून तयार होतं, जेणेकरून आपण याचे पापड्या बनवू शकतो। इथे बघू शकता आपलं सारण बऱ्यापैकी शिजलेलं आहे। आपल्याला आणखी याच्या 2 उकड्या अशा काढून घ्यायच्या आहे। वाळवण रेसिपीमध्ये छान अशा रेसिप्या मी या चॅनलवरती घेऊन येत आहे। तुम्ही नक्की जाऊन ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता। इथे बघू शकता छान अशी उकळी याला फुटलेली आहे। भगर व आलूच्या जे आपण पापड्या बनवणार आहोत हे सारण शिजण्यासाठी कमीत कमी 15 मिनिट व जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं लागतात। याला कमीत कमी आपल्याला 3 ते 4 छान अशा उकळ्या काढून घ्यायच्या असतात, कारण की जेवढ्या उकळ्या जास्त निघेल तेवढेच हे सारण लवकरात लवकर शिजतं। म्हणून जोपर्यंत छान अशा उकळ्या फुटत नाही तोपर्यंत आपल्याला याचे पापड करायचे नाही। आता इथे बघू शकता छान असे याला उकळ्या फुटलेल्या आहे आणि आपले हे सारण छान असं शिजून तयार आहे। आता आपण याच्या पापड्या काढून घेऊया किंवा टाकून घेऊया। तर बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे याच प्रकारे आपल्याला याच्या पापड्या एका कापडावर आपल्याला टाकून घ्यायच्या आहे। तुम्ही पन्नीला तेल लावून त्याच्यावर सुद्धा ह्या पापड्या करून घेऊ शकता, पण आपण बिना तेलाची वाळवण रेसिपी पाहत आहोत म्हणून आपण ह्या पापड्या कापडावरच करणार आहोत। गोलाकारमध्ये आपल्याला उन्हात याला टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या पापड्या छान अशा सुकेल। दिवसभर उन्हात ठेवल्यानंतर पापड्या पूर्णतः सुकल्यानंतर आपल्याला मागच्या साईडनं त्याच्या पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर त्या पापड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। पापड्या सुकल्यानंतर व पाणी घालून काढल्यानंतर जो व्हिडिओ पाहिजे होता तो व्हिडिओ माझ्या चॅनल स्किप झालेला आहे, म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला पापड्या काढल्यावरच हा व्हिडिओ दाखवत आहे। नक्की तुम्ही ट्राय करा आणि
तुम्ही पण अशा प्रकारच्या पापड्या कधी बनवल्या का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे सुंदर छान आपल्या पापड्या बनून तयार आहे. आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. ते इथे बघू शकता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालताच क्षणी पापडी अशी छान अशी आपली वर आलेली आहे. चवीला छान चविष्ट बनते, तशीच खुसखुशीतसुद्धा बनते. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका, कारण तुमच्यासाठी नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. धन्यवाद.